सुदैवाने मी जॉईन झाले आम्हाला 3.25 कोटी रुपये मिळाले. याचे पोलिसनी काही ट्रान्सपोर्ट करतात तर त्याचं त्यांनी एक GR आहे की एवढे पैसे त्यांनी महापालिकेला दिले पाहिजेत म्हणून. ते 3.25 कोटी रुपये 20 वर्षानंतर आम्हाला मिळाले होते. त्याचे आम्ही इमिजिएटली वाटले. अनेक अपघात दाव्यांमधले लोक चक्र मारत होते, मग ते काहीतरी जप्त्या निघतायत, हे सगळे दावे सेटल केले. म्हणजे रेग्युलर महानगरपालिका चालून 200 कोटींपेक्षा जास्तीचं दायित्व आम्ही 2 वर्षांमध्ये, म्हणजे स्मार्ट सिटीचा हिस्सा असेल, उजनी समांतर वाहिनीला द्यायचा असेल, कर्जांच्या परतफेडी असतील, काही असेल, हे सगळे पैसे आम्ही त्याच्यामधून भरलेले आहेत. आणि असं नाही फार शासनाने GST ची ग्रांट आम्हाला वाढून नाही दिली. जे आहे त्यातलं जे यांनी मुद्दा मांडला, बजेट नवीन लोकांना कळत नाही वगैरे वगैरे, हे बजेटमध्ये नुसतं पुस्तक नाहीये, त्याच्यात प्रत्येक गोष्ट तयार करताना अनेक हजारो हेड्स आहेत, त्याच्यात छोट्या छोट्या बाबी आहेत. ह्या सगळ्यांचा विचार करून, म्हणजे थोडक्यात शहर हे असं आहे, मी जी कामं सांगितले, हार्ट असतं, जिवंत माणसाचं हार्ट पंप, म्हणजे ते असं नाही ना हार्ट बाजूला काढून ठेवतो मी इकडे काहीतरी करतो, ते हार्ट चालू ठेवून ज्या रोजच्या सुविधा आहेत त्या चालू ठेवून आम्ही इतर गोष्टी प्रोजेक्ट ज्या आहेत तर ते कम्प्लीट केलेले. हे सगळे करत असताना माझी टीम तर चांगली आहेच आहे, परंतु तुम्हा लोकांचं पण सहकार्य असतं इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून. इतर अनेक अदृश्य हात असतात, ते काही आपण म्हणतो ना चांगल्या कामाला चांगले जास्त लोकांचे हात लागतात, तसे अनेक हात लागतात. अनेक कॉन्टॅक्ट आपण मला यूज करता आले. इतक्या वर्ष सर्व्हिस केल्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवरचे संबंध असतात, परंतु एकदा ते काम माझ्या शहरासाठी महत्वाचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी बरोबर मार्ग निघत जातात. कोणाला बोललं तर काय होतं, कुठून काय केलं तर काय होतं, असे अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न मी 2.25 वर्षात केला. अजून पण जेव्हा माझी बदली होईल, जेव्हा काय होईल, त्या शेवटच्या दिवसापर्यंत इथले प्रोजेक्ट कसा मार्गी लावता येतील आणि आणखी परमनंट सिस्टीम कशी तयार करता येईल. इन्फ्रास्ट्रक्चर हे असतं की एखादा व्यक्ती केंद्रित काहीतरी व्यवस्था असते. समजा आपण म्हणूया की अतिक्रमणचे ड्राईव्ह घेतो. समजा एखादे कमिशनर आले, स्वतःच रोडवरती उभे राहून अतिक्रमणचे ड्राईव्ह चालू, उत्तम इनिशिएटिव्ह आहे. जसं ते माणूस बाजूला जातं तसं ते जातं व्यवस्था. ही इन्स्टिट्यूशन निर्माण करता आली पाहिजे, पायाभूत सुविधा ज्या व्यक्ती केंद्रित नाही. हे कमिशनर ते कमिशनर ते कमिशनर कोणी आलं आणि गेलं तरी त्याच्यामध्ये फरक नाही पडला पाहिजे. मला तरी त्या आराखड्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते, आणि जुनं काय होतं हे तर आमच्या जमिनीवरती आरक्षण नको ही नॉर्मल ह्युमन भावना आहे. पण शहराचे पार्ट म्हणून ते आरक्षण कुठे तर टाकावे लागतील. सोलापूरचे आरक्षण पुण्यात टाकता नाही येणार, ते सोलापुरातच टाकावे लागतील. त्यामुळे म्हणजे आता ज्या ज्या हरकती अक्षर देतील त्यांच्या सुनावण्या रितसर होतील, परंतु हे करत असताना आम्ही विदाऊट फिअर ऑर फेवर असा तो विकास आराखडा बनवलेला आहे. त्याच्यात मानकांच्या दृष्टीनं पॅरामीटर्सनुसार शहराची गरज ओळखून, म्हणजे मोठी जमीन हे आमची जी केगावची आहे ती 100% जमीन जेवढी रिझर्वेशन खाली होती तेवढी आमच्या पाठपुराव्यामुळे आमच्या ताब्यात आली महापालिकेच्या. तिथं आम्ही स्टेडियम बनवणार आहोत. सोलर पार्कसाठी मोठी हे ठेवलेली आहे जमीन त्यातली, आणि पुन्हा एक अम्युजमेंट पार्कसाठी ठेवू. आता काही लोक आमची स्टेडियमची जागा कमी केली आणि हे केलं, अरे तसं नाहीये. त्याच्यामध्ये बघा तरी स्टेडियम म्हणजे काय 5-50 हेक्टरचं थोडी स्टेडियम बांधत असतात. त्याच्यासाठी जेवढी गरजेची तेवढी ठेवलेली आहे. जेव्हा आपण मोठ्या स्कीम्स सेंट्रल गव्हर्नमेंटला सादर करतो तेव्हा त्यांचा विषय असतो तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्ह काय घेतले, ते दिले तर मार्क देतील ना. आमचं म्हणणं आहे आम्ही सोलार पार्क उभा करतो, तिथं सगळी जी सोलार एनर्जी तयार होईल आम्ही ग्रीडमध्ये सोडतो नेट मीटरिंगनी. त्याच्या अगेन्स्ट वी आर बल्क कंझ्युमर इलेक्ट्रिसिटीचे, त्याच्या अगेन्स्ट आमचे इकडचे बिल कमी होणार ना. हे पैसे वाचवले म्हणजे पैसे निर्माण करण्यासारखं आहे. तर हे म्हणजे दूरचा विचार करून काही विजन ठेवून ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या खोलामध्ये जाऊन पण म्हणजे बघितलं पाहिजे. क्रिटिसिझम ही कन्स्ट्रक्टिव्ह इज ऑलवेज वेलकम.